300-400 जागा असतात. त्यात फॉर्म भरणारे 2 लाख. तर सीरियस कॅन्डिडेट अभ्यास करणारे किती असतात? एक्सलंट क्वेशन. माझा असा अंदाज आहे 25,000च्या पेक्षा जास्त विद्यार्थी सीरियस ॲस्पिरंट नाहीयेत. त्यामुळं जो एक रेशो सांगितला 0.1% मध्ये सिलेक्शन होतं. नाही. त्यातल्यात ऑब्जेक्टिव्हमध्ये तर असं होतं, की एक 8,000-10,000 विद्यार्थी होते. जेच कायम मेन्सला असायचे, जेच कुठेतरी लिस्टमध्ये असायचे, वेटिंगला किंवा सिलेक्शनमध्ये असायचे. कॉम्पिटिशन तशी फार कमी असते. सीरियस कॅन्डिडेट. हौशे-गवशे, नवशे एम-पी-एस-सी हॉबीवाले भरपूर जण असतात. त्यांचा कॉम्पिटिशनशी काहीही संबंध नसतो. जेव्हा 19 कट ऑफ लागला ग्रुप सीचा, तेव्हा फेल होणारे महाशय याच पेठेमध्ये होते. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता कॉम्पिटिशन किती आहे आणि काय आहे. म्हणजे आयोगाला 7,000 जागांमध्ये तेवढे पोरं घेण्यासाठी 19 पर्यंत यावं लागलं. याचा अर्थ मार्केटमध्ये सर्टेन लेव्हलच्या खाली गेल्यानंतर चांगला अभ्यास करणारा वर्गच नाहीये. वर्गच नाहीये. 25,000च्या वर ॲक्टिव्हली जे कधीतरी प्रिलिम्स पास होणार, जे कधीतरी सिलेक्शन होणार, अशा पद्धतीचे कॅन्डिडेट नाहीत. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. इट मे यू मे